शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा सरांच्या मी या वेबिनार कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. मी अनिल गाबणे, कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद. या वेबिनार मध्ये सर्व शेतकरी बंधूंचं मी स्वागत करतो. आजच्या या वेबिनार मध्ये आपण मका पिकावरील लष्करी अळीची व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेऊया. तर आपल्याला माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मका पीक सर्वसाधारणतः आपल्या तिन्ही हंगामात घेतल्या जातं. खरीप असेल, रब्बी असेल, उन्हाळी मका असेल. तर मला खरीपापेक्षा आपण रब्बी आणि उन्हाळीमध्ये जास्त शेतकरी मंडळी भर देतात. परंतु मागच्या 4 ते 5 वर्षापासून पाहत आहे आपण मका पिकावरील कमी उत्पादन होण्यामधलं प्रमुख कारण जे आहे की आपल्याला लष्करी अळीचं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या किडीवर होतो. त्या दृष्टीने या अळीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एकात्मिक पद्धतीनं कसं व्यवस्थापन करता येईल याविषयी माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला की लष्करी अळी जर पाहिला आपण तर याला आपण स्पोडोप्टेरा फर्जीफ्रुडा हे नाव आहे इंग्रजीमध्ये. तर त्याला अमेरिकन लष्करी अळी असे आपण संबोधतो. तर सर्वात प्रथम ही कीड अमेरिकेमध्ये होती, परंतु अमेरिकेमध्ये उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात ही कीड आढळते. सर्वसाधारणतः या किडीचं जर पाहिलं तुम्ही तर ही मका असेल, भात असेल, ज्वारी, ऊस, भाजीपाला, कपाशी इत्यादीपेक्षा जवळपास 80 ते त्यापेक्षा जास्त पिकावर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो आपल्याला. आणि आफ्रिका खंडामध्ये सर्वसाधारणतः आपल्याला 2016 मध्ये या किडीचा प्रादुर्भाव जाणवला आणि जानेवारी 2018 मध्ये आफ्रिका खंडामध्ये ही पसरली. त्यानंतर आपल्याला 2018 मध्येच आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्याला 2018 मध्ये ही कीड मोठ्या प्रमाणात आढळून आली आणि त्यामध्ये जर बुलढाणा जिल्ह्यात विचार केला आपण तर आपल्यालाही 2018 नांदुरा तालुक्यामध्ये किंवा मलकापूरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर या किडीचा जर प्रादुर्भाव आपल्याला ओळख जर करायची असेल तर सर्वसाधारणतः या किडीचं जर पाहिलं तुम्ही तर हिच्या अळीचा जो भाग आहे हिच्या तोंडावर उलटा वाय असतो. बाकीच्या अळीसारखी ही कीड वेगळी असते आणि प्रत्येक सेगमेंटवर हिच्या ठिपके असतात. 4-4 चे स्पॉट असतात. म्हणजे हे जर पाहिलं हिचा मागचा जर पार्श्वभाग पाहिला आपण तर हे 4 ठिपके दिसतात आपल्याला आणि त्यानंतर हिच्या तोंडावर जे आहे उलटा वाय म्हणजे इन्व्हर्टेड म्हणजे उलटा वाय जर आपण दिसला तर ही समजायचं आपण लष्करी अळी आहे. तर या दृष्टीनं आपल्याला हिचं जर पाहिलं आपण बाकीच्या किडीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. ही जर पहिल्या चित्रामधली पाहिली तुम्ही तर ही फॉल आर्मीवॉर्म ज्याला म्हणतो आपण स्पोडोप्टेरा फर्जीफ्रुटा आणि ही जी अळी आहे लीफ वॉर्म आहे आणि ओरिएंटल आर्मी वॉर्म आहे. तर हे स्पोडोप्टेरा लिटुरा आहे ही आपल्या जवळपास सोयाबीनवर आणि हिच्यावर आढळणारी किडी आहेत आणि ही जी आहे मक्यावर विशेष करून आपल्याला हिचा प्रादुर्भाव जाणवतो. तर हे जर पाहिलं तुम्ही तर अशा प्रकारचं ही अळी आपल्या हिचा मोठ्या प्रमाणात नुकसान करते. आता हिचं जर आपल्याला अळीचं व्यवस्थापन करायचं असेल कोणत्याही किडीचं व्यवस्थापन करताना आपल्याला किडीचं जीवनचक्र, तिचा नुकसानीचा प्रकार आणि तिची कमजोर अवस्था कोणती आहे म्हणजे त्यावेळेस आपण व्यवस्थापन योग्य पद्धतीने करू शकतो. एखाद्या वेळेस किडीचा जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात गेला त्याचं व्यवस्थापन करणं आपल्याला थोडंसं अवघड जातं. त्यासाठी आता शेतकरी बंधूंना आपल्याला या किडीचं जीवनचक्र माहीत असणं गरजेचं आहे. 30 ते 40 दिवसामध्ये हिचं जीवनचक्र पूर्ण होतं. जर पाहिलं तुम्ही हा पतंग आहेत मेल आणि ही फिमेल आहे. यांचं मिलन झाल्यानंतर जर पाहिलं आपण तर एक मादी जवळपास सर्वसाधारणतः जवळपास 1500-2000 अंडी देते. तर या किडीचं वैशिष्ट्य असं आहे, या किडीमध्ये जर पाहिलं तुम्ही हिची प्रजनन क्षमता खूप प्रचंड आहे आणि हिची फ्लाइंग कॅपॅसिटी म्हणजे उडण्याची शक्यता म्हणजे रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस ही 100 किलोमीटर सुद्धा हिचा पतंग प्रवास करू शकतो. त्यामुळे एखाद्या भागामध्ये जर कीड आली तर दुसऱ्या भागामध्ये फैलाव व्हायला 1 दिवसाचाही वेळ लागत नाही. म्हणून या किडीचं जागरूक राहून आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे जीवनक्रमामध्ये पाहिलं तर ही कीड जी आहे मादी जवळपास 1500 ते 2000 अंडे देते आणि अंडे देताना ही कुठे देते मक्याचे जे रोपावस्थेत असतात 2 ते 3 आठवड्याचा जेव्हा मका असतो आपल्याला तिच्या पोंग्यामध्ये काय करते ही अळी आपले अंडे देते. अंडे देताना 200-300 एका ठिकाणी पुंजक्यानं अंडी देते आणि पुंजक्यावर सुद्धा आवरण टाकते आणि अंड्यातून जवळपास म्हटलं तर 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला याच्यातून अळी बाहेर निघतात लहान-लहान अळी 5 ते 6 अवस्थेमध्ये जाते जवळपास अळी आणि पूर्ण अवस्थेत झाल्यानंतर ही 14 ते 17 दिवस म्हणजे जवळपास 20 ते 22 दिवस आपण 14 ते 17 दिवसापर्यंत ही अळी आपल्या पिकावर उपजीविका करते. त्यानंतर ही कोशावस्थेत जाते.
कोश बऱ्याच वेळा आपल्या जमिनीमध्ये जे काही भेगा पडलेल्या असतात तिच्यात किंवा पालापाचोळा असेल तिच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये जातात आणि त्यानंतर हिचं जीवनचक्र पूर्ण होतो आणि परत यांचं योग्य वातावरण मिळाल्यानंतर या कोशामधून परत नर आणि पतंग बाहेर येतात आणि परत यांचं जीवनचक्र सुरू होतं. तर याच्यासाठी जर पाहिलं आपण याच्यामध्ये ही अळीचं चित्र दिसतंय आपल्याला. असंख्य अळ्या समूहानं असतात. याला लष्करी म्हणजे ही लष्करासारखं आक्रमण करते. एकाच वेळेस 200 ते 250 अंडी एका पुंजक्यातून बाहेर निघतात. जसं सोयाबीनवर पाहतो आपण, लष्करी अळीचं आक्रमण झाल्यानंतर सोयाबीनच्या पानाची एकदम चाळणी करून टाकतात. त्याच पद्धतीने या मक्याच्या पिकामध्ये सुद्धा आपल्याला तिचा प्रादुर्भाव दिसतो. तर ही अळी अवस्था, त्यानंतर हे वेगवेगळ्या अवस्थेमधून अळी जाताना दिसते. ही पूर्ण वाढलेली अळी आहे. त्यानंतर जर पाहिलं हिचा कोश, तिसरी जी कोश अवस्था आहे जमिनीमध्ये बऱ्याच वेळा हे काय होतात सुप्त अवस्थेत जातात. आणि ही जो कोश आहे, अळी जेव्हा जाते, या कोशाच्या बाबतीमध्ये असं या अळीच्या बाबतीमध्ये, की बऱ्याच वेळा जी काही माती असते ओलसर, ही स्वतःच्या भोवती आवरण करते आणि त्या आवरणामध्ये ही कोश तयार करते. तर त्या दृष्टीनं याचं आपल्याला चौथी अवस्था जर पाहिली तर पतंग अवस्था आहे. तर पतंग अवस्थामध्ये आपण चर्चा केलीच, की जवळपास हे जो पतंग आहे, हा पतंग जवळपास एका रात्रीमध्ये आपल्याला 100 किलोमीटरचा प्रवास हा करू शकतो आणि मादी पुंजक्यात अंडी घालते आणि याच्यामुळं ही आपल्याला नियंत्रण करायला थोडी अवघड जाते. हिचं जर सर्वात महत्त्वाचं जर कोणती कीड जर पाहिली आपला 1 ते 2 आठवड्याचा मका असेल, तर आपण जर मक्याच्या पानात जर पांढरा चट्टा दिसला आपल्याला अशा प्रकारचा, तर आपण समजायचं की फॉल आर्मीवॉर किंवा लष्करी अळीचं आता आक्रमण होत आहे. तेव्हाच आपल्याला व्यवस्थापनाची उपाययोजना हाती घेणं गरजेचं आहे. एकदा मक्का जर तुमच्या कमरेच्या वर किंवा डोक्यापर्यंत, छातीपर्यंत आला, तर त्यानंतर आपल्याला कोणतीच त्याच्यात फवारणी करता येत नाही. म्हणून मका पिकामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की जी प्रादुर्भावाची लक्षणे. तर बऱ्याच वेळा आपल्याला पांढरट मक्का दिसतात, चट्टे-चट्टे दिसतात. त्याच्यावर जर पाहिलं तुम्ही सकाळच्या वेळेस, तर असंख्य अळ्या कारण याच्यातलं हरितद्रव्य खाऊन हे पांढरट होतात आपले. त्यानंतर जर पाहिलं प्रादुर्भावाची लक्षणे पुढच्या अवस्थेमध्ये गेलं, तर तुमच्या या पोंग्यामध्ये तुम्हाला त्याची घाण दिसते आणि पूर्ण हा पोंगा जो आहे नष्ट झालेला दिसतो. या चित्रामध्ये पहा बऱ्याच वेळा ती स्टेमला यालाही सुद्धा छिद्र करते आणि शेवटच्या अवस्थेमध्ये जर पाहिलं तुम्ही, तर मक्याच्या कणसामध्ये सुद्धा घुसते एखाद्या वेळेस नियंत्रण झालं नाही. तर त्यावेळेस बऱ्याच वेळा मक्याचे कणसही याच्यामध्ये डॅमेज होतात आपले. तर त्या दृष्टीनं आपल्याला या अळीकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर जर पाहिलं याचं आपल्याला, या अळीचा आता आपण जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार, त्याच्या सर्व गोष्टी बघितल्या आणि याच्या सर्वात महत्त्वाचं आहे, की याचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी जे काही सी-आय-बी आणि आर-सी त्यानुसार आपल्याला एकात्मिक पद्धतीनं जे काही किडीचं निरीक्षण करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं यामध्ये किडीचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं सर्वेक्षण, त्यानंतर मशागतीय पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. त्यानंतर यांत्रिक पद्धती, जैविक पद्धती आणि याच्या उपरही आपल्याला जर कीड आटोक्यात नाही आली, तर आपल्याला रासायनिक पद्धतीकडे जाणे गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपण एकेका गोष्टीचा याच्यामध्ये बघूया काय-काय करायचं आहे आपल्याला. त्यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये जर सर्वात महत्त्वाचं आपल्याला मशागतीय पद्धतीमध्ये जर पाहिलं आपण, तर उन्हाळ्यामध्ये खोलवट नांगरीण, पिकाची फेरपालट ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. मागच्या वर्षी जर कीड आपल्या शेतात असेल, वारंवार त्याच शेतात जर मका घेत असू आपण, तर त्यावेळेस आपल्याला काय होईल, की या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसेल. म्हणून सर्वात महत्त्वाची याची खोल नांगरट करणं गरजेचं आहे. त्यानंतर पिकाची फेरपालट ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर एखाद्या वेळेस मक्का लावायचा असेल आपल्याला, तर त्याच्यामध्ये जर आंतरपीक घेता आलं, तर ते गोष्टी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे किंवा नाही आंतरपीक घेता आलं, तर गवतासारखी जे पिकं आहे, चाऱ्याची पिकं, ते आपल्याला मक्याच्या आजूबाजूला लावणं गरजेचं आहे. त्यानुसार याचं काय होईल, आपल्याला एक आंतरपीक बी होईल आणि एक सापळा पिकाची आपली रचना होईल. त्यानंतर जे काही मागची गोष्टी असतील आपल्याला, की पिकाचे अवशेष नष्ट करणे. ज्या ठिकाणी आपल्याला वाटत असेल, की मका मागच्या वर्षी घेतलेला आहे, तर त्यावेळेस आपण जे काही मकाची कुट्टी, कडबा वगैरे असतो आपल्या शेतामध्ये, तर त्याचे अवशेष नष्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळा काय असतात, त्याच्यामध्ये कोश असतात आणि बऱ्याच वेळा ते काय करतात, जमिनीचे जे अवशेष असतात पिकाचे, ते कोश तयार करताना अळीची अशी आहे हे सवय आहे, की ती माती किंवा कोणताही जो सेंद्रिय पदार्थ किंवा पालापाचोळा असेल, तर तिच्या शरीराभोवती गुंडाळते आणि नंतर ती कोशावस्थेत जाते. त्यामुळे आपल्याला हे जे काही अवशेष असतील पिकाचे, हे शेताच्या बाहेर नेणं किंवा नष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण, पेरणीच्या बाबतीमध्ये जर विचार केला आपण, तर जे काही मका उत्पादक शेतकरी असतील, त्यांनी एकाच वेळेस एका क्षेत्रावर किंवा एका गावामध्ये पेरणी गरजेचं आहे. मागं-पुढं जर पेरणी केली, तर ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला
जास्त प्रमाणात होतो. जर उशिरानं पेरणी केली तर त्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतोवर गावकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने एकाच वेळी सर्वांनी जर पेरणी केली तर त्याचा किडीचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं याचं नियंत्रण मिळू शकते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही मका पेरतो आपण, तर त्यावेळेस आपल्याला मक्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला थायमिथॉक्झॉन 30 नावाचं 10 ml प्रति किलो बियाण्याप्रमाणे जर घेतलं आणि बीज प्रक्रिया केली, तर याचं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळू शकते. त्यामुळेच मार्केटमध्ये एक सायलेन इंट्रिफ्लोर प्लस थायमिथॉक्झॉनचं कॉम्बिनेशन आहे. फ्रंटोझा डिओ नावाचं. तर जवळपास 250 ml प्रति किलो बियाण्याला प्रमाणे बीज प्रक्रिया करायचं. एका एकराला आपल्याला 8 किलो बियाणे लागते, तर मार्केटमध्ये 32 ml ची बॉटल आपल्याला उपलब्ध आहे. ही जर आपण बीज प्रक्रिया करून पेरणी केली, तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्या याच्यामध्ये फार कमी होईल. त्यानंतर नियंत्रणात आपल्याला कारण पहिल्याच 2 ते 3 आठवड्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो. त्या दृष्टीने आपल्याला ही बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे बियाणे निवडताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस बियाणं निवडताना आपल्याला जर वाटलं मागच्या वर्षी जास्तच हा बळी पडतो फॉल आर्मीवॉर्मला किंवा लष्करी अळीला, तर ते बियाणं आपण निवडायचं नाही. जे काही बियाणं प्रतिकारक्षम असेल त्याच बियाण्याची आपण निवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण, तर ह्या मशागतीय पद्धती पाहिल्या आपण. त्यानंतर आपण यांत्रिक पद्धतीमध्ये पाहू. जर या किडीचं नियंत्रण करायचं असेल, तर बरेच शेतकऱ्यांच्या काही विकसित किंवा जुन्या पद्धती ज्या आहेत आपल्याला, या तुम्हाला झाडावर जर रोपट्यावर 1 ते 2 आठवड्याचं रोपटं असेल, याच्यावर जर चट्टे दिसले पांढरे, तर तुम्ही याच्यामध्ये बारीक वाळू किंवा रेती याच्यामध्ये टाकू शकता आणि त्यामुळं काय होईल या किडीचं नियंत्रण होईल. बऱ्याच वेळा याच्यामध्ये राख जरी टाकली या पोंग्यामध्ये आपण, तर राख टाकल्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, की त्या किडीमधला जे पाणी आहे ते शोषण केलं जातं आणि हे होऊन डिहायड्रेशन होऊन त्या किडीचं काय होतं, की आटोक्यात येतात आणि ते त्याची चाल मंदावते आणि त्या नष्ट होतात. तर त्या दृष्टीने हा साधा उपाय आहे. त्या पोंग्यामध्ये रेती किंवा राख, पण रेती जी थोडीशी बारीक असणं गरजेचं आहे आणि ओलसर न करता ती वाळलेली रेती असली तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं नियंत्रण मिळू शकते. त्यानंतर जर पाहिलं आपण सर्वात महत्त्वाचं हे आंतरिक असतील मशागती पद्धती असतील. त्यानंतर जेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे, की जेव्हा आपण मक्याचं पीक घेतो, त्यावेळेस आपल्याला पहिले 2 ते 3 आठवडे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावेळेस आपण सकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी शेतात गेल्यानंतर परत निरीक्षण करणं गरजेचं आहे. शेताचं निरीक्षण करून कुठं काही पांढरा चट्टा दिसतो का? कुठं अळी दिसते का पोंग्यामध्ये? हे जर पाहिलं आपण 3 ते 4 दिवसांनी अंतरानं, तर आपल्याला समजू शकते, की आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव किती आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला जर निरीक्षणासाठी किंवा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आता मार्केटमध्ये कामगंध सापळे, फेरोमोन ट्रॅप ज्याला म्हणतो ते उपलब्ध आहे. कृषी विभाग बी आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. तर असे फेरोमोन ट्रॅप्स एका एकरामध्ये समजा आपण 5 जरी लावले, तर आपल्याला समजते की कोणती कीड आपल्या शेतामध्ये येणार. पहिले लावल्यानंतर 1 महिन्याच्या आत आपल्याला हे ट्रॅप लावणं गरजेचं आहे. त्यामधली ती कामगंध गोळी व्यवस्थित लावणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये 8 ते 10 नरपतंग पडलेले समजले आपल्याला, की आपण समजायचं की आता आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होत आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला सर्वात महत्त्वाचं याच्यासाठी आपल्याला संनियंत्रणासाठी किंवा मॉनिटरिंगसाठी हे जे काही तुम्हाला दिसतंय आपण फेरोमोन ट्रॅप्स एका एकरामध्ये जर 5 लावले आपण, तर याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं या किडीचं नियंत्रण होऊ शकतं. आता हे इथं दिसतंय तुम्हाला काही मॉथ पडलेले आहेत. तर हे मॉथी सुद्धा आपल्याला ओळखता येतील. या दृष्टीने आपण पिकाची पेरणी केल्यानंतर 1 महिन्याच्या आत हे ट्रॅप लावणं आपल्याला आपल्या शेतामध्ये गरजेचं आहे. याच्यामध्ये निरीक्षण, सर्वेक्षण हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर पाहिलं आपल्याला, की नियंत्रणाच्या उपाययोजना हाती घ्यायच्या आहे आपल्याला, तर आपण स्पॉटिंग म्हणजे ज्याला म्हणतो आपण सर्वेक्षण, हे करणं गरजेचं आहे. सर्वेक्षण करताना आपण काय करायचं, की 2 ते 3 आठवड्याचं असेल, त्यावेळेस आपण सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. 5% जर झाडं आपल्याला प्रादुर्भावग्रस्त दिसले, तर नियंत्रणाची उपाययोजना हाती घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं, की 5 ते 7 आठवड्याचं पीक होतं, त्यावेळेस काही प्रादुर्भाव दिसतो. तर त्यावेळेस प्रादुर्भाव आपल्याला 10% किंवा 10%च्या वर गेलेला दिसतो. त्यावेळेस आपल्याला नियंत्रणाची उपाययोजना हाती करणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला वाटतं, की मका उंच घेतलेला आहे किंवा त्याचे बरंच कणस भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे, त्यावेळेस त्याचं जर डॅमेज कितीही असलं, तर त्यावेळेस आपल्याला नियंत्रणाची उपाययोजना आपल्या हाती कोणतीच नाही. त्यासाठी आपल्याला पहिले जे आठवडे आहेत, 5 आठवडे, हे सर्वात महत्त्वाचे आहे आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजना हाती. तर सर्वेक्षण करताना सर्वसाधारणतः या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण काय करायचं, डब्ल्यू आकाराचं शेतामध्ये फिरायचं. आता हेच 5 स्पॉट आहे. तर या ठिकाणची आपण झाडं पाहायची.
निरीक्षण घ्यायचे. समजा 5 ते 10 झाडं जर निरीक्षणामध्ये आले, तिच्यामध्ये 2 ते 3 झाडावर जरी आपल्याला 10 झाडापैकी एका झाडावर सुद्धा आपल्याला जर अळी दिसली, तर आपण समजायचं की नियंत्रणाची उपाययोजना आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे 100 झाडापैकी आपल्याला 10 झाडं जर प्रादुर्भाव दिसले, तर आपण समजायचं की याची ETL किंवा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली आहे आणि नियंत्रणाची उपाययोजना आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मका पिकामध्ये हे सर्वेक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण, तर यामध्ये व्यवस्थापन करताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे. तर एक रासायनिक कीटकनाशकाचा अवलंब न करता आपण जर काही वेगवेगळ्या पद्धतीनं याचं व्यवस्थापन केलं, तर आपलं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामध्ये काही वनस्पतीजन्य कीटकनाशकं आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये निंबोळी अर्क असतील, तुमचा दशपर्णी अर्क असेल, हा जर आपण त्याचा निंबोळी अर्क विशेष करून जर याचा 5% निंबोळी अर्क घरच्या घरी जर तयार केला आपण आणि त्याची जर फवारणी केली आणि पोंग्यामध्ये टाकलं, तर बऱ्याच वेळा अळ्यामुळं आपल्याला काय होतं, की पहिले लहान अवस्थेमधले जे अळ्या आहेत, त्या चांगल्या पद्धतीने याचं नियंत्रण मिळू शकतं. त्यानंतर एक पद्धत अशी आहे, की अंडी आणि अळ्या वेचून बऱ्याच वेळा अळ्या ज्या आहेत, ह्या जर वेचून आपण नष्ट केल्या, तर आपल्या येणारी जी पुढे कारण एक जर ती मादी जर असेल तिच्यापासून होणारी, तर 1500 ते 2000 अंडी देणार आहे. तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आपण जेव्हा सर्वेक्षण करताना फिरतो, त्यावेळेस अळ्या त्या वेचून आपण नष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा स्थानिक पद्धती आपण चर्चा केल्याप्रमाणे, की पोंग्यातील अळी मारण्यासाठी पोंग्यात आपण माती, वाळू किंवा राख किंवा लाकडाचा भुस्सा हा थोड्या प्रमाणात टाकायचा. त्यामध्ये आपल्याला नियंत्रण चांगलं मिळू शकते. बऱ्याच वेळेस काही शेतकरी आपल्याला साबणाचं किंवा मिठाचं पाणी करून पोंग्यामध्ये मिसळताना ही एक स्थानिक पद्धत आहे. याचाही आपल्याला रिझल्ट चांगले आहेत, परंतु याचं प्रमाण जे आहे, याचं योग्य वापरणं गरजेचं आहे. नाहीतर एखाद्याच वेळेस आपल्याला पिकांना इजा होऊ शकते. त्यामुळेच हे काही त्यामुळे याचं दक्षता घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा तिसरा एक आहे, की स्थानिक पद्धतीमध्ये पक्षी तांब्याचा वापर. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना सोयाबीन असेल, तूर असेल, कपाशी असेल, कोणतेही पीक असेल, त्या पिकामध्ये बक्षीस तांबे जर एका एकरामध्ये 20 जर आपण उभारले, तर सकाळच्या वेळेस पक्षी येतात आणि तिच्यावर बसतात बक्षीस तांब्यावर. टी आकाराचा बक्षीस तांबा लावणं गरजेचं आहे आपल्याला आणि हा जर आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 20 एका एकरामध्ये जर लावले आपण, तर आपल्याला मोठ्याच प्रमाणात आपल्याला या किडीचं नियंत्रण मिळू शकतात. कारण किडीला बसायला जागा पाहिजे. तिला जर जागा बसायला मिळाली सकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस तिच्यावर पक्षी बसतात आणि आळ्या आणि कोष जमिनीमधले ते वेचून आपले नष्ट करतात. तर अशा पद्धतीने या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी निसर्गामध्ये जे नियंत्रण चालते, काही परभक्षी कीटक आहेत, या किडींना खाणारे. जसे इयर बग असेल, लेडी बर्ड बीटल असेल, ग्राउंड बीटल असतील, काही मुंग्या असतील, काही पक्षी आहेत आणि काही हे पद्धतीनं आपल्याला या परभक्षी कीटक आहेत, हे आपल्या निसर्गामध्ये याचं नियंत्रण करत असतात. त्यानंतर काही परोपजीवी कीटक सुद्धा याच्यावर आहेत. त्यामध्ये जवळपास पाहिलं तुम्ही या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे हे परभक्षी कीटक आहेत. तर हे या किडीचं आपल्याला नियंत्रण करताना दिसतात. त्यानंतर काही जैविक कीटकनाशकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये जर पाहिलं तुम्ही विषाणू ज्याला म्हणतो आपण HNPV तर हा SNPV याचा तयार आहे स्पोडोप्टेरा प्रजिपुडाचा. तर तो जर आपल्याला उपलब्ध झाला तर याचंही चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकते आपल्याला. त्यामध्ये मार्केटमध्ये आता मेटारायझम कृषी विभागाअंतर्गत आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा इथेही उपलब्ध आहे. मेटारायझम मायनोसोपली आहे. मेटारायझम रिलाई आहे. बेव्हेरिया बेसिनिया आहे. याची जर आपण फवारणी केली तर याच्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपले रिझल्ट मिळतात. त्यानंतर बॅसिलस thuringiensis बीटी नावाचा जो जीवाणू मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर डायपॉल नावाने किंवा आता कृषी विभागातही उपलब्ध आहे. त्यामध्ये आपण जर याचा उपयोग केला, तर आपल्याला अळ्यांना रोगग्रस्त करून आपण याचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. या चित्रामध्ये पाहताय तुम्ही याचा वापर केल्यामुळे अळ्यांना काय होते बुरशीजन्य आजार होऊन याचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते. तर यामध्ये वेगवेगळे आपल्याला विशेष करून मेटारायझम असेल, बेव्हेरिया असेल याचा वापर अतिशय आपल्याला उपयुक्त आढळून आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण सर्वात शेवटी, की इतकंही करून आपल्याला किडीचं व्यवस्थित नियंत्रण होत नसेल, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला रासायनिक किडीचं व्यवस्थापन करताना आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून जर 5% आपल्या शेतामध्ये जर किडीचा प्रादुर्भाव असेल, तर आपण प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला निंबोळी अर्क 5% हे फवारणी गरजेचं आहे. हे जर तुम्हाला नसेल उपलब्ध, तर मार्केटमध्ये अझॅडिनिट्रिन नावाचा जो कंपाऊंड मिळतो 1500 पीपीएम, तर जवळपास 50 ml प्रति 10 लिटर पाण्याला घेऊन आपण याची फवारणी करणं गरजेचं आहे.
त्यानंतर असं वाटलं याच्यापेक्षा आपला जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला, तर त्यासाठी 10 ते 20% पर्यंत प्रादुर्भाव जर गेला असेल, तर मार्केटमध्ये जी उपलब्ध कीटकनाशके आहेत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे स्पिनोटोराम. म्हणजे हे जर पाहिलं 11.7 SC, तर याचं प्रमाण आपल्याला 5 ml 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे. ही फवारणी करणं गरजेचं आहे किंवा हे मार्केटमध्ये डेलिकेट नावानं उपलब्ध आहे. त्यानंतर जर असं वाटलं तुम्हाला की प्रादुर्भाव जास्त आहे, तर यामध्ये दुसरं एक ऑप्शन आहे आपल्याला थायमिथॉक्झन 12.6% प्लस लेम्डासायलोथेन 9.5% झेडसी याचं प्रमाण घेताना आपल्याला 2.5 ते 3 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं औषध उपलब्ध आहे आपल्याला क्लोरेंट्रेनिलिप्रोल. मार्केटमध्ये कोराझन नावानं प्रचलित आहे. हे 4 ml 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे आणि हे वापरताना आपल्याला याच्यासोबत स्टिकर वापरणं गरजेचं आहे. फवारणी करताना शक्यतोवर आपण काय करायचं, की फवारणी करण्यासाठी जे काही सुरक्षा मास्क असेल, याचा वापर करणं गरजेचं आहे आणि फवारणी करताना याच्यासोबत स्टिकर घेणं गरजेचं आहे आणि स्टिकर सोबत फवारणी करताना तुम्हाला एकरी पंपाची संख्या वाढवणं गरजेचं आहे. नोझलचे तुमचं जे असेल 4 ते 5 फवाऱ्याचं ते 2 ते 3 छिद्राचं नोझल करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक पोंग्यामध्ये जर तुमचं औषध गेलं, तर याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होतं. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं आपण फवारणी करताना नेहमी जे पिकावर करतो आपण सोयाबीन असेल, बाकी पिकावर असेल, त्या पद्धतीनं फवारणी याची चालत नाही. तुम्हाला प्रत्येक 1 तास घेऊन एका एकरामध्ये जवळपास 7 ते 8 पंप किंवा 10 पंपापर्यंत जर लागले आणि त्या पोंग्यामध्ये जर व्यवस्थित औषध पडलं, तर या किडीचं नियंत्रण होतंय. नाहीतर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात, "सर मी ते फवारलं, पण कोणत्या पद्धतीनं फवारलं?" त्याला जास्त महत्त्व आहे. औषध जर कमी तीव्रतेचं किंवा साधं लिंबोळी किंवा आयझोथ्याझोलिनचंही तुम्ही वापरलं, तर याचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळू शकते. परंतु तुम्ही ते पोंग्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकावर येणाऱ्या लष्करीच्या अळीचं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. त्यामध्ये तुमच्या मशागतीय पद्धती आहेत, जैविक पद्धती आहे आणि सर्वात शेवटी जर आपल्याला रासायनिक पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहे, तर अशा पद्धतीने या पद्धतीचा आपण किंवा या नियंत्रण पद्धतीचा वापर करून आपलं मक्याचं पिकाचं लष्करी अळीचं योग्य पद्धतीने नियंत्रण करावं आणि आपल्या उत्पादनामध्ये भर टाकावी. धन्यवाद.